आपली जबाबदारी आहे की या विकासामध्ये महाराष्ट्र कुठेही कमी राहता कामा नये. हे उद्योग मंत्री इकडे बसलेत. जेव्हा आपलं सरकार यायच्या अगोदर 2.5 वर्ष आपला महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये कमी होता, मागे होता. कर्नाटक, गुजरात पुढे होता. आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 ला आला, पुन्हा नंबर 1 ला आला. आणि मागच्या आठवड्यात कोका कोलाचं भूमिपूजन केलं. अनेक या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं काम आपले उद्योग मंत्री करतायत. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की काही लोकांनी गरिबी हटाओचा नारा दिला होता. गरिबी हटली नाही, गरीब हटले. परंतु आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 13.5 कोटी लोक या ठिकाणी गरिबी दारिद्र्य रेषेच्या वर काढले. 80 कोटी लोकांना पुढचं 5 वर्ष अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. या देशात कोणी उपाशी राहता कामा नये हा विचार करून घेतला. आपण फक्त आपलं पोट भरायचं, समोरच्याचं काही बघायचं नाही. याला देण्याची दानत लागते. आपलं सरकार देणार आहे, घेणार नाही. आणि म्हणून आज आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलोय. जे केंद्राने 6,000 रुपये शेतकऱ्यांना जे देण्याचा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये आपल्या राज्य सरकारने आणखी 6,000 रुपये टाकून शेतकऱ्यांना आता 12,000 रुपये वर्षाला मिळणार. पीक विमा योजना जी आहे, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा आपला निर्णय आपण घेतला. हे राज्य पहिलं राज्य आहे देशातलं अशा प्रकारचा निर्णय घेणार. माझ्या माता भगिनी इकडे बसलेल्या आहेत. 50% एसटी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ लोक इकडे बसलेत, त्यांना सवलत पूर्ण मोफत देण्याचा आपण निर्णय घेतला. महिला सक्षमीकरणाचा निर्णय आपण घेतलाय. महिला बचत गटांना शक्ती देण्याचं काम आपण करतोय. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांचं जे काय फंड आहे त्याच्यामध्ये दुपटीने वाढ आपण करतोय. त्यांनी केलेल्या वस्तूंचं मार्केटिंग, ब्रँडिंग आणि विक्री करण्यासाठी देखील आपण मदत करतोय. हे सरकारचं काम आहे, हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख कार्यक्रम आपण आखलेला आहे. हा लोकाभिमुख कार्यक्रम सर्वसामान्य माणसाच्या दारी आपल्या या योजना आणि लाभ पोचले पाहिजे यासाठी आपण केला. योजना आणि निर्णय यापूर्वी देखील होते, परंतु सर्वसामान्य माणूस योजना आणि निर्णय, लाभ यांच्या पाठीशी लागून चक्रा मारून कंटाळून ते नाद सोडून द्यायचा. परंतु आपल्या सरकारने तेच नेमकं हेरलं आणि कलेक्टर, बीडीओ, सीओ, एसपी सगळ्यांना कामाला लावलं, तलाट्यापासून, आणि योजना लाभार्थ्यांची नावं शोधली. आज मी तुम्हाला या ठिकाणी अभिमानाने सांगतो की आतापर्यंत झालेल्या 22 शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये 2,20,00,000 लोकांनी लाभ घेतला. 2,20,00,000 लोकांनी. हा इतिहास आहे. आणि हे अशा प्रकारची योजना राबवणारं हे राज्य देशातलं पहिलं राज्य आहे. आणि म्हणूनच आपला हा परिवार आहे, हे आपला अख्खा महाराष्ट्र हे कुटुंब आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्या पुरतं मर्यादित आपलं काम नाही. आणि म्हणूनच या योजना आपण पुढे घेऊन जातोय. आणि खऱ्या अर्थाने आज मगाशी उदय सामंत, केसरकर यांनी देखील काही योजना सांगितल्या. यामध्ये आंबा काजू बोर्ड आपण केलंय. त्याला 200 कोटी रुपये नाही तर 5 वर्षामध्ये 1300 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. आंबा बोर्ड आपण करतोय, त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे. आणि मगाशी आपण सांगितलं की यामध्ये विम्यामध्ये देखील याचा समावेश केला पाहिजे, तो नाहीये आहे. यासाठी देखील सरकार नक्की सकारात्मक विचार त्यामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. आज मच्छीमारांचा विषय आहे. आज आपण या ठिकाणी मच्छीमारांसाठी देखील आज हरणे बंदर येथे मरीन पार्क करतोय उद्योग विभागाच्या माध्यमातून. त्यामध्ये रत्नागिरीमध्ये लोटे, एमआयडीसी मध्ये कोका कोला, मगाशी मी म्हटलं, सिंधुदुर्गातील गजबा देवी, भराडी देवी, कुणकेश्वर
या देवस्थानांच्या विकासासाठी देखील सरकार भरपूर पैसे दिल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. थोडा मोठ्यांच्या आशीर्वादाने सरकार स्थापन झालेलं आहे. देवदेवतांचे आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी आहेत. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो की आज आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित झालात, मला वाटतं आज ज्या योजना आपण या कोकणासाठी करतोय, जसं हा जो रस्ता आहे, हायवे, तो आता वर्षभरामध्ये मला वाटतं हा कंप्लीट होईल. वर्षभरामध्ये हा मुंबई गोवा रस्ता जो आहे हा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर पर्यटनाला आपल्याला चालना द्यायची आहे. जसं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आपण केला, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला, त्याच धर्तीवर मुंबई गोवा सिंधुदुर्ग हा रस्ता देखील आपण ग्रीनफील्ड तयार करतोय. सुपर एक्सप्रेस त्याचं डीपीआरचं काम सुरू आहे. या कोकणामधल्या छोटे बंधारे असतील, मोठे बंधारे असतील, वाहून जाणारं पाणी जे आहे ते थांबवायचं असेल. रामदास भाई नेहमी सांगतात 65 टीएमसी पाणी जात आहे समुद्राला. आणि म्हणून हे देखील आपण करण्यासाठी MMRDAच्या धर्तीवर एक मजबूत कोकण क्षेत्रीय विकास प्राधिकरण आपण करण्याचा निर्णय घेतला. आणि आता मागच्या बजेटमध्ये त्याला 500 कोटींची तरतूद देखील आपण केली. आणि ते प्राधिकरण या कोकणाचा विकास करायला ज्या ज्या काही ठिकाणी आवश्यक आहे ते सगळं करेल. आणि म्हणून मी आपलं एवढंच सांगतो की कोकणावर जेव्हा जेव्हा नैसर्गिक संकट आली तेव्हा तेव्हा शिवसेना आपल्या पाठीशी उभी राहिली. मला आठवतंय कुठेही संकट आलं की एकनाथ शिंदे आणि ही सगळी टीम त्या ठिकाणी पोहोचते. जबाबदारी आहे नाही आहे, संबंध आहे नाही आहे, कधी विचार केला नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा या कोकणामध्ये संकट आली त्या त्या वेळेस शिवसैनिक आणि आपलं सरकार जे आहे, तुमचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार जे आहे ते आपल्या पाठीशी उभं राहिलं. हा इतिहास आपल्याला माहित आहे. आणि म्हणून मी आज जास्ती काय टीकात्मक बोलू इच्छित नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो की महायुती सरकारने जे केलेलं काम, आपण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहात, महायुतीने केलेलं काम हे लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. आज एवढं काम आपण राज्य सरकारने केलंय, केंद्र सरकारने केलंय, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता 12 तारखेला आपण मुंबईमध्ये शिवडी नावाशेवा प्रकल्प आपण सुरू करतोय. 22 किलोमीटरचा समुद्री मार्ग अटल सेतू या नावाने आपण तो सुरू करतोय. आणखी कोकण जवळ येणार आहे, आणखी कोकण जवळ येईल. आणि म्हणून ही विकासाची कामं आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. सरकार